महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करा। महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली असून राज्यभरातील विविध महापालिकेत सभांचा धडाका लावला आहे। दरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे। जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती कोणी बंद करणार नाही। तसेच लाडक्या बहिणींना आम्ही आता लखपती दिदी करणार आहोत। जे भाजपचे कार्यकर्ते नगरसेवक लाडक्या बहिणीला लखपती बनवणार नाही, त्यांना पदे देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। शिवसेना नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांनी 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या मेळाव्यात तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला। आता मातेचा प्रसाद देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची पुडी दिली जाईल असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावरून आता पुजारी आक्रमक झाले असून त्यांनी तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत चोरट्यांनी स्ट्रॉंग रूम फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला। तब्बल 22 लॉकर्स फोडत चोरट्यांनी सुमारे 7 किलो सोने, 2 किलो चांदी आणि मोठी रोकड लंपास केली आहे। चोरांनी हँड ग्लोव्ह, तंत्रज्ञान आणि प्लॅनिंग करत चोरी केल्याचं समोर येते। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी या चोरीचा तपास वेगाने सुरू केला आहे। मात्र या घटनेनंतर आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। भाजपने एमआयएम सोबत युती केल्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती। ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीनंतर एक नवीन समीकरण पाहायला मिळते। अजित पवार गट, शिवसेना, शिंदे गट आणि एमआयएमने एकत्रित युती केली आहे, तर भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला आहे। परळीत राष्ट्रवादी, शिवसेनेने एमआयएम सोबत युती केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना आता 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना पुढच्या 4 दिवसात नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे। याबाबत मंत्री गिरीश महाजनांनी माहिती दिली आहे। त्यांनी आपल्या एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असून 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। जर तुम्ही पुण्यातील भीमाशंकर मंदिराला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आजपासून भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील 3 महिने बंद राहणार आहे। मार्च महिन्यापर्यंत हे मंदिर बंद राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावर पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर आला आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी पारवे या निवडून आलेल्या आहेत। बीड शहरात आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान मुजीब शेख यांच्यावर पैशाच्या नोटा उधळण्यात आल्या। राष्ट्रवादीच्या नेत्याकडून अशा पद्धतीने पैशांची उधळण केल्याने चर्चेला उधाण आले आहे। तर सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत मोठी भर पडली असून लँड फॉर जॉब प्रकरणात दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण 41 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत। सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हा आदेश दिला असून आता या प्रकरणाचा प्रत्यक्ष खटला सुरू होणार आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे लालू प्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबासमोर कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे। 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत। मात्र या निवडणुकांचा नेमका मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही। आता या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांच्या मनावर सततच्या अभ्यासाचा येणारा ताण आणि दडपण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील 100 किंवा त्याहून अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसमध्ये मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। दरम्यान या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन केली जाणार आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। असे असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौरबाबत भाष्य केले आहे। मुंबईचा आगामी महापौर मराठीच असेल आणि हिंदूच असेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे।
माजलगाव तालुक्यात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. बनावट ट्रस्ट स्थापन करून 4.5 कोटी जमा करणाऱ्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. बीड जिल्ह्यातील चौघांनी माजलगाव तालुक्यातील पातोड येथील पत्त्यावर बनावट ट्रस्ट स्थापन करून त्याची वेबसाईट उघडली होती. तसेच बँक खाते देखील उघडण्यात आले होते. यासाठीची सर्व कागदपत्रे देखील बनावट होती. ही बाब एटीएसच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणात इम्रान कलीम शेख, मुजल्लिम नूर सय्यद, अहमदुद्दीन केसर काझी आणि तौफिक जावेद काझी या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मुजम्मिल नूर सय्यद आणि अहमदुद्दीन कैसर काझी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी हा सगळा बनावट प्रकार करत 4.5 कोटी रुपयांचे नेमके काय केले, हे पैसे दहशतवाद पसरवण्यासाठी वापरले का, याबाबतचा तपास आता एटीएस कडून केला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. या बड्या नेत्यासह 20 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. पत्नीला उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यराव नाराज होते. नाराज असलेल्या मिलिंद सूर्यराव यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीदरम्यान हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 17 बाबत मोठी बातमी समोर आली आहे. इथं भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. न्यायालयाने केवळ भोजनेंना दिलासा दिला नाही, तर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.